नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. उपस्थित कार्यकर्ते बंधू भगिनी, सभागृहावर एक आपली पद्धत आहे, आपल्याला सभा आहे. व्यासपीठावर मी सन्माननीय सगळ्यांचीच नावं घेणार. माझं नाव राहिलं ती माझी चुकी आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आणि कुणाचाही त्याबद्दल अवमान करण्याची चूक सुद्धा भावनामध्ये नाही. ज्यानंतर मग काम केले बाबासाहेब दादा बोरं, निलेशजी जगताप, श्रीकांत अमाणे, श्रीकांत थिटे, मयूर जगताप, बाळासाहेब भोसले, मंगलाताई पवार, प्रभुदादा शिवाळे, राजेश भुजबळ, अजिंक्य टिकवडे, संगीताताई काळे, गणेश निर्माणे, बाळासाहेब भोसले, अशोक भाऊ टिकवडे, माझे आमदार. मी आज जरा वेगळ्या पद्धतीने काही आपल्याशी खरंच संवाद करावा, कारण आपण सगळे या ठिकाणचे. म्हणजे एक दोन प्रश्नाबद्दल विचारतो, त्याचा अर्थ काय आहे ते मला म्हणत असतात. साधारणतः 20 वर्षाहून अधिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे हात आणि या 3 लोकसभा निवडणुका म्हणजे 2014 ते 24 या कालखंडामध्ये काम करणारे कार्यकर्ते नवीन आलेले असे किती हात. प्राथमिक माहिती आपल्याला 100% आहे. मी या सगळ्या विषयामध्ये प्रत्येका वेगळ्या अप्रोचने वेगळ्या पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. कदाचित ते बरोबर असेल, कदाचित तुम्हाला ते चुकीचं वाटलं ते हरकत. 2014 नंतर या देशामध्ये परिवर्तन झालं आणि मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या मित्र पक्षाचं सरकार आपण केंद्रीय होतो. हे मी एवढ्यासाठी सांगतो की त्याच्या आधी युपीए असेल, काँग्रेस असेल, पण काँग्रेसने नेतृत्व केलेलं सरकार या देशामध्ये आणि राज्यांमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं अनुभव. त्याच्या आधीचा इतिहास खूप 1975 पासूनची साधारणतः माहिती ही माझ्यासारख्या सिनियर कार्यकर्त्याला 100% आहे. पण मी 2014 नंतरचा कालखंड आपल्याला एवढ्यासाठी सांगणार आहे. त्याचं कारण असं की ज्या बॅकग्राऊंडवर आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं सरकार निर्माण झालं त्याच्यात 3 प्रमुख मुद्दे आहेत. त्याचा एक मुद्दा असा आहे की काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षांनी केलेला भ्रष्टाचार आणि स्कॅम, या स्कॅममुळे सरकार आलं आणि त्याला योग्य नेतृत्व भविष्यकाळामध्ये मोदी देऊ शकते, भारतीय जनता पार्टी देऊ शकेल, म्हणून आपलं सरकार आलं हे वाचतं. 400 कोटी सभा घेतल्या, जनजागरण केलं गेलं, कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं, सगळं सत्य. हे मी एवढ्यासाठी सांगतो की काय मनात विचार मतदारांनी आपल्याला मतदान केले, सगळ्यांनी समजून केलं. त्याचं किती बरोबर, किती चूक, किती हल्ली सगळ्यांना माहिती असलेला शब्द म्हणजे नरेटिव्ह. किती नरेटिव्ह सेट केला गेला. माझं म्हणणं नरेटिव्ह आपण सेट केला नाही, आपण वातावरण निर्मिती केली. जे वातावरण निर्मिती कधी असते, ज्या वेळेला एखादं घडलेली घटना असते त्या घटनेचं पुढे वातावरण तयार करतात. गणपती आपोआप वातावरण निर्मिती होणार, त्याला करावं लागतं की नाही, त्याला करावं लागतं. नंतर पितृबरोबर असतो, अशा अर्थाने तो एक वातावरण, एक वेगळ्या प्रकारचं उदासीन वातावरण सगळ्या समाज जीवनामध्ये तयार करतो. नंतर नवरात्र असतो, उत्साह येतो सगळ्यांना आणि आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने घटस्थापना करू. दसऱ्यापर्यंतचं आपल्या मनात, व्यक्तीच्या मनातलं, समाजातल्या, कुटुंबाच्या मनातलं एक मरगळ आपण घालून टाकतो. हा वातावरण निर्मिती ह्याला म्हणतात. आणि नरेटिव्ह म्हणजे काय की मी काय जे सांगतोय ते मुद्दाम जाणीवपूर्वक एका भिन्न संतोषी पद्धतीने केलेले जे काही डावपेच असतात त्याला नरेटिव्ह. हे 1975चा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की 75ला या देशामध्ये आणीबाणी दूर मंडळी आहेत काही ठिकाणी. 75ला आणीबाणी आणली आणि अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल पायदळी तुडवला.
आणि इंदिरा गांधींनी स्वतःच्या विरोधामध्ये केलेला विकार बदलण्यासाठी आणीबाणी आणि घटनेचा एका वेगळ्या अर्थाने उपवर्ग कोणी केला असेल तर तो या लोकांनी केला. मी आपल्याला एवढं सांगतो, हे सगळं आपल्या मनामध्ये वारंवार उजळणी केलेलं असलं पाहिजे असं मला वाटतं. कारण त्याचं कारण आहे की 2014 नंतर लोकांना आपण एक चांगल्या गोष्टी देण्याच्या प्रामाणिक भावनेनं काही योजना राबवल्या. गॅसच नव्हता, घरामध्ये गॅस नव्हता, पर्यावरणाचा दोष करणाऱ्या, गजर करणाऱ्या, त्याच्यानंतर त्याच्या संदर्भात काम करणाऱ्या संघटनांनी वारंवार सांगितलं की झाडं तोडू नका, झाडं कापू नका, पण तरी देखील आपण गरज असल्या कारणाने आपण झाडं कापतो. उज्ज्वला गॅस योजना ही एका वेगळ्या पद्धतीने आपण राबवली. ती महिलेच्या नावाने तो गॅस होतो. कुटुंब म्हणून कोणी असला तरी त्या गॅस जो अलॉट होतो, म्हणजे जो वितरित होतो, तो पूर्णपणे महिलेच्या नावाने. एक वेगळा प्रत्येक विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणून या 2 गोष्टी मी आपल्याला सांगितल्या. तिसरी गोष्ट मला आपल्याला सांगायची ती अशी की भारतीय जनता पार्टी याच्याकडे काही अपेक्षा लोकांच्या आहेत, नेतृत्वाकडे काही अपेक्षा. त्या अपेक्षांना आपण पूर्णतः त्या परीक्षेमध्ये पास झालो, परंतु पास होण्यासाठी जे सांगावं लागतं ना, पास झालो हे त्या मतदाराला सांगावं लागतं. ते खरोखरी 2019 नंतर आपण बोलू शकतो का, याचं उत्तर मी तुम्हाला विचारलं नाही. तुम्ही तुमच्या मनाला हे प्रश्न विचारायचा की मी ते केलं. आता आपली लोकांची बैठक आहे, पुरंदर मंडळ आहे. या पुरंदर मंडळातले सगळे जुने जाणते कार्यकर्ते हात केलेले, कुणीही नवीन नाही किंवा कालच राजकारणात आलाय किंवा 6 महिन्यापूर्वी आलाय, 2024च्या विधानसभेला आलाय, असा एखादा अपवाद असतो. म्हणजे ही सगळी मंडळी सिनियर आहे. बूथ म्हणजे काय आहे, बूथमध्ये 1000 साधारण हवा असतात, 500 असतात, 700 असतात, 1200 असतात. या बूथवर आपण काम करायचं म्हणजे काय करायचं. आपण जर समजा याद्या आपण जर याद्या पाहिल्या तर आपल्या असं लक्षात येईल की मतदाराची यादी ही आपण नवीन बघत नाहीये, पण जी गोष्ट खूप जुनी झाल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, तसं दुर्लक्ष आपल्याकडे झालं की नाही. कारण काय, त्याची कारण असू शकते, परंतु दुर्लक्ष झालं की नाही याचं उत्तर माझ्या दृष्टीने होय, आपण दुर्लक्ष झालं. हे दुर्लक्ष जर झालं नसतं तर आता सुरुवातीला वास्तविक सांगितलं ते सत्य आहे. याच्याशी मी सहमत नाही, सहमतच आहे की उमेदवार युती, बारामती लोकसभा मतदारसंघ, त्याच्यातला आपला विधानसभा, या ठिकाणी असलेलं राजकीय वातावरण, त्याचे संदर्भ, या सगळ्या गोष्टी सत्य आहेत, या असत्य नाही, हे मी जाहीरपणे आपल्याला सांगतो. पण मग मी तुम्हाला एक आठवण देतो, म्हणून मी 75चा उल्लेख करतो. 75 साली आणीबाणी आहे. आणीबाणीच्या ग्रुपामध्ये सगळे पक्ष, बाबा वगैरे सगळे आम्ही वेगवेगळ्या पक्षात होतो, पण सगळ्यांनी ठरवलं की आपण एक पक्ष करायचा. त्याचं नाव सुद्धा नंतर ठरवलं. मी निवडणुका जाहीर झाल्यानंतर जनता पार्टीच्या निवडणुकीखाली आपण इलेक्शन लढलो. सगळ्यांनी पक्ष विलीन केले, विलीन ज्याला मर्ज केले म्हणतात तसं मर्ज करून टाकलं. काही आता तरुण मुलं असतात त्यांना हे इंग्रजी शब्द लवकर कळतात. माझा मराठी जरा समस्येकडे राहिल्या कारणाने पुणेरी आहे, तुम्हाला वाईट वाटत म्हणून इंग्रजी शब्द वापरून मी तुम्हाला एवढ्यासाठीच सांगतो की सगळे पक्ष विलीन झाले. आणि विलीन झाल्यानंतर समाजवादी पक्षाची काही धारणा होती, कार्यकर्त्यांची काही पद्धत होती, त्याचं काही नेतृत्व होतं, त्यामुळे संघटने चालवण्याच्या काही पद्धती होत्या. जनसंघाचं तसंच होतं. अन्य सगळे पक्ष म्हणजे त्यावेळेचा राष्ट्रवादी काँग्रेस नव्हता, पण त्यावेळेस समाजवादी काँग्रेस होतं. असे सगळ्या पक्षांची एक प्रकृती असते, एक पद्धत असते. ती पद्धत म्हणजे घराच्या शेजारी जरी दुसरं घर असलं तरी आपण कुठे समजा सदस्य पेठेत राहत आहे किंवा सदस्य पेठेतला माणूस जर समजा पुरंदरला राहिला, त्याला सगळ्या चालीरीती एकदम समजतील का, त्याचं उत्तर व्यवहार नाही. समजायला पाहिजे का, नक्की समजतं का नाही, हे मी तुम्हाला समजुतीसाठी फक्त गोष्टी सांगतो. बरोबर असतील किंवा चूक असते, चूक असतं तर सोडून द्यायचं, बरोबर असतं तर लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला हे एवढ्यासाठी सांगतो की अशा परिस्थितीमध्ये आपले पक्ष विलीन झाले, जनता पार्टी तयार झाली आणि 1980 साली ही जनता पार्टी फुटली. परत एकदा जनसंघ तयार झाला. जनसंघ म्हणजे जनसंघ नावाने नाही झाला, तो झाला भारतीय जनता पार्टी झाला. 80
सारे आपण पक्ष स्थापन केला. हा इतिहास मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की राजकीय जीवनामध्ये तुम्ही काम करत असताना तुम्ही जुने जाणते कार्यकर्ते ही सगळी स्थित्यंतर तुम्ही पाहिली, जी पटली त्याच्यात तुम्ही सामील झाला, जी पटली नाही त्याच्यातनं आपले सहकारी आपल्यापासून दूर गेले, अशाही घटना घडते. हे सगळ्यांनी समजलं. त्यामुळे आता जर वेगळेपण काय आहे तर सत्तेत आपण होतो का होतो, मग आपण युती केली का केली, एनडीए म्हणून सरकार करायचं का करायचं तर निर्णय सगळे आपण करत नाही. म्हणजे तुम्ही मी इथला निर्णय कोरोनाचा करू त्याच्या संदर्भात मी उल्लेख करणार, परंतु जो राज्याचा निर्णय तो राज्याचा निर्णय करणारी टीम वेगळी आहे, केंद्राचा निर्णय करणारी टीम वेगळी आहे. त्यांना निर्णय करण्याच्या पॉवर्स या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या घटनेने दिलेल्या आहेत. दुसरी महत्वाची ज्या कार्यकर्त्यांचा आपल्या नेत्यावर विश्वास आहे, असेच नेते आपले नेते आहेत ना, त्याच्यावर विश्वास नाही असा आपला नेता असतो का? एखाद्याला वाटतं की हा नेता बरोबर, परंतु 100 90 लोकांना 95 लोकांना तो नेता सर्वात आधी आवडतो म्हणजे फेवरेबल अशा अर्थाने नाही म्हणत, पण जो आपल्या पक्षाचा नेता आहे तो आपला नेता आहे हे मान्य केलेलं असतं. अशा सगळ्या नेते मंडळींनी केलेलं आहे. आणि मला आपल्याला हे एवढ्यासाठी सांगायचं की भारतीय जनता पार्टीचा हा जो सगळा असलेला आजपर्यंतचा प्रवास आणि आता झालेली 2024ची लोकसभा निवडणूक वेळ आपल्याकडे कमी आहे आणि व्याख्यान कमी आलेले, पण या बॅकग्राऊंडशिवाय आपल्याला मला जो मुद्दा मांडायचा तो मुद्दा होला. आता 2024ला आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असणार की ही देखील निवडणूक आपण विधानसभेची 3 पक्ष मिळून लढवणार. आजपर्यंत तसं चित्र नक्कीच आहे, भविष्यकाळात मला माहिती नाही, कारण आपण कायम तयार असतो. प्रेसवाले करतायत त्याचा अर्थ उद्या दुसरा एक काढेल, पण तो अर्थ मला अभिप्रेत नाही. मी संघटनेच्या कार्यकर्त्यांना एका वेगळ्या अर्थाने चौबाजूने विषय समजवण्यासाठी हा सगळा मुद्दा आपल्याशी आहे. त्यामुळे आपली निवडणूक ही 3 पक्षांची निवडणूक, पण या सगळ्यामध्ये प्रत्येक पक्षाने लोकशाहीमध्ये आपली संघटना आपल्या पक्षाची संघटना बळकट केली. किती बळकट केली का? विधानसभेचा विषय आपण घटकावर बाजूला ठेवू, घटकावर विचार असामध्ये आपल्याला त्याचा विचार करायचा, परंतु नंतर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण ग्रामीण भागामध्ये राहतो. ग्रामीण भागामध्ये आपल्या दैनंदिन जीवनाला राजकारण हे आपल्या शहरापासून लांब ठेवू शकत नाही, आपल्या मनापासून आपण लांब ठेवू शकत नाही. तुम्ही किती ठरवा, आजूबाजूला प्रत्येक माणूस हा राजकारणाला जवळ करतो. त्याचं कारण असं की आपली व्यवस्था, समाज व्यवस्था राजकीय व्यवस्थेवर आधारित आहे. आपली ग्रामपंचायत आहे तर ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला जावंच लागतं. आपलं काय काम आहे काय नाही, ग्रामपंचायत हा आपल्या आयुष्याचा राजकारण असा अथवा नसा अविभाज्य भाग आहे की नाही, मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो. त्यामुळे राजकारणामधल्या चांगल्या पद्धती, चांगल्या गोष्टी या रुजवणं हे काम आपलं आहे. आपण वैशिष्ट्यपूर्ण आहात म्हणजे काय, तर काँग्रेसचं व्यवस्थापन होतं, आपलंही व्यवस्थापन आलं. आपण असं का केलं, डायरेक्ट बेनिफिट आपण अकाउंटमध्ये का जमा केला, तर त्याच्यातला भ्रष्टाचार कमी करायचा. आपण घर हे प्रत्येकाला घराच्या किमती, जमिनीच्या किमती, आता येताना मी बोर्ड वाचत होतो की पुण्यामध्ये प्लॉट उपलब्ध करायचे असतील तर आमच्याकडे अशी काही किमती आहे नाही. याचा अर्थ काय, तर जमिनीची किंमत ही दिवसेंदिवस वाढते का, तर लोकसंख्या ही प्रचंड आहे. पुणे शहराची लोकसंख्या माझा उल्लेख केला नगरसेवक असताना जनगणना सुरू झाली, 85 ते 92 काळ हे तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगतो की त्यावेळेला 14 लाखाची असलेली लोकसंख्या आज 75 लाखापर्यंत फक्त पुणे शहराची गेली. अजून जनगणना पूर्ण व्हायचे सांगण्याचा उद्देश एवढाच की जो कसा बसा 2.5-3 लाखाचा असलेला मतदारसंघ 25 लाखाचा लोकसभा विधानसभा मतदार नोंदणी ही आहे. घरटी 3 माणसं 4 माणसं तर नक्कीच आहे. 4 माणसं मुले किती लोकसंख्या स्थलांतरित पुण्यामध्ये येत आहे. तसंच ही उपनगर आहेत, हे आता मी याला तालुका मानत नाही की उपनगर ते काय, त्या उपनगरांच्या देखील त्याच गरजा त्या शहरामध्ये त्याच तुमच्याकडे वाहतुकीची समस्या आहे, तुमच्याकडे पाण्याची समस्या आहे, तुमच्याकडे असलेला प्रत्येक विषय, ड्रेनेजची सिस्टीम असेल, बांधकामाचा विषय असेल, बांधकामाची नियम असेल, हे सगळं जे आहे तुमच्याकडे देखील. तुमच्याकडे आमच्याकडे मी असा भेद करत नाही
रचनेचा जो प्रमुख आहे हा आपण खूप सहज घेतलाय का? तर त्याचं उत्तर खाजगीमध्ये स्वतःला द्या, तर तो माझ्या दृष्टीने सहज घेतो. सहज घेतलं म्हणजे काय? आपल्याला असं वाटतं की यादी त्या यादीचा मी प्रमुख आहे, मला इलेक्शन आम्ही त्यांच्याकडे जायचं, बिलकुल नाही. आणि मी हे सांगण्याचा अधिकारी आहे असं माझं मत आहे. मी पुणे शहरामध्ये राबवलो, पुणे शहरामध्ये मला कुणी शहाणा म्हणत नव्हतं, मला वेळा म्हणत होतं, म्हणजे मला संजय राऊत नव्हतं म्हणत. एवढं सगळ्यांनी समजून घ्या. पण मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की मी शहाणा असं मला वाटत नव्हतं. पण मी म्हटलं असं नाही, आपला स्ट्रॉंग होल्ड कुठे आहे? समजा सदाशिव पेठेत आहे, आपला स्ट्रॉंग होल्ड कुठे आहे? पर्वतीमध्ये, आपला स्ट्रॉंग होल्ड कुठे आहे? कोथरूडमध्ये. हे सोडून आपला स्ट्रॉंग होल्ड कुठे नाही, तर ते वडगाव-शेरीमध्ये नाही, हडपसरमध्ये नाही, हडपसरचा काही भाग याच्यातही आहे, त्याच्यानंतर काही कॅन्टोन्मेंटमध्ये नाही. इथं काय करता येईल? इथल्या आजारी प्रमुखांना मी सांगितलं की तुम्ही काही करू नका, यादी तुम्हाला दिलेली आहे की सरकारी काढले, सरकारी नाव आहे, सरकारने छापलेली, त्या नावाचं तुम्ही एक दिवस 50 लोकांच्या नावाची यादी तयार करा. आता आपल्याकडे सगळे मिळून 100 बूथ आहेत. त्याच्यासाठी करता आलं, तुम्ही सगळे जाणकार, एका वेगळ्या कल्पक राजकारणामध्ये ज्यांनी वेगवेगळ्या वेळेला यश मिळवलेले असे यांची एक कमिटी करा, अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली अनुमोदन मंडळाची. ती कशा करता करा, आठवड्यात ती कमिटी बसेल. त्या कमिटीने जर समजा एखादी 100,000 याद्या असतील, बूथ असतील, त्या 100 याद्यांपैकी 50 याद्या किमान 50% याद्या या शॉर्टलिस्ट करा. म्हणजे एका आकडा उचलवा, त्याचे प्रमुख कोण आहेत, त्यांनी काय काय काम करायचं हे 8 दिवसात ठरवा. निवडणूक फार दूर नाही, 8 दिवसात ठरवा आणि त्याप्रमाणे करा. म्हणजे आता विषय असा दिलेला आहे प्रदेशात, पण तो विषय सांगण्यापूर्वी करायचं कोणी? आम्हाला छापून दिलं आहे अर्थसंकल्प 2024. मी तुम्हाला एक वाक्य सांगतो, जे माहीर आहे, जे तयार आहे, ते फक्त आपल्या मनाला प्रश्न विचारा. कारण मी तुमच्याशी कुठल्याच प्रकारची प्रश्नोत्तर करणार नाही. तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारायचा, तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं. नाही, आपल्या भावना जरूर आहे आणि त्या खऱ्या आहे, पण त्याचा निर्णय करणारा मी नाही ना. मी कुणालाही जातो, मला भेटू का करता, तर मी तिकीट देणार नाही आणि तिकीट काढणार नाही. हे सगळे आवडीचे नेमके शब्द आहेत म्हणून मी वापरतो. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की या योजनेअंतर्गत आता काय झालेलं आहे, सगळीकडे आता एक वेगळा म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर माझं फार वेगळं मत आहे. जे अमित भाई शहा जेव्हा केंद्राचे अध्यक्ष होते, म्हणजे पुण्यामध्ये मुद्दाम सांगतो, एक मोठी बैठक म्हणजे अशी नाही तर बालगंधर्व मंदिरात त्यांनी सगळ्यांना बोलवलं, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात बोलवलं आणि त्यांना सांगितलं होतं की सोशल मीडिया कसा आपण हाताळतो का, तो तसा न हाताळल्या कारणाने त्याचे फायदे कमी आणि तोटे जास्त आपल्याला होतो. म्हणजे काय, त्यांनी सांगितलं की 3-4 लोकांची कमिटी करा, मग ती बूथवर करा, तुमच्या शक्ती केंद्रावर करा, तुमच्या समजा आता मंडळ स्तरावर करा, तुम्हाला पाहिजे तशी करा, सोयीची तुम्ही ठरवा. हे सगळं तुम्हीच करायचं, तुमच्या निर्णय. आपण जे निर्णय करू शकत नाही त्याच्यात आपण पडायचं नाही. आपण जे करायला सांगितलं त्याच्यामध्ये आपण वेगळ्या अर्थाने प्रमुख पुढारी आहोत, ते करा ते निर्णय तुम्ही करा. त्याच्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की सकाळी त्या 4 लोकांनी एकमेकाला एक कॉन्फरन्स कॉल, सगळ्यांना मोबाईल बाहेरचे जास्त कळून तर एकत्रित पूर्ण करा की आपल्याला कुठला विषय आज साधवायचा. त्याच्यामध्ये राजकीय विषय असू शकतो, त्याच्यामध्ये तुमच्या इथला विकासाचा एखादा मुद्दा असू शकतो, एखाद्या रस्त्यावर पैसे लागल्याचा विषय असू शकतो, एखाद्या ठिकाणी आपल्याला काही विशिष्ट प्रकारच्या समाजाला बरोबर घेण्याच्या संदर्भातला विषय असतो. पण त्याचा एक वेगळ्या पद्धतीने संपादकीय जसं असतं, वर्तमानपत्रामध्ये संपादकीय लिहितात असं आपण समजतो, पण कदाचित वाचत असतात नसा. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की त्या 3-4 लोकांच्या टीमने तो विषय सकाळी व्हॉट्सअपवर टाकला पाहिजे. तो व्हॉट्सअपवर टाकल्यानंतर 12-1 नंतर त्याचा त्यांनी आढावा घेतला पाहिजे. 1 नंतर तोच विषय चालवायचा का दुसरा टाकायचा हे त्यांनी ठरवायचं. रात्री त्याचा आढावा घेऊन दुसऱ्या दिवशीच्या विषयाची सुरुवात करायची. याला सोशल मीडिया. आपण काय करतो, आपल्याकडे समजा काय संख्या किती असेल, संख्या सांगता येईल पण
या मंडळाचं पुरंदर मंडळ याची मतदारसंख्या सासवड जिल्ह्यात 2,50,000. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर आहे तुमच्या मनाला असते. मी जाहीर काय विचारत नाही तर तुमचा पराभव करण्यासाठी मी आलेलो नाही, तुम्ही विजयी कसे व्हाल याच्यासाठी मी आलो. त्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारतोय लहान मुलासाठी. या 2,50,000 मतदारांपैकी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून 50,000 माणसं तरी आपण वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून कनेक्ट आहोत का? त्याचं उत्तर जर होय मिळालं तर मी माझा पराभव करायला तयार आहे. माझं उत्तर असं आहे की 50,000 लोकांपर्यंत नाही, आपण आपल्या आपलेच मेंबर आहोत सगळे. मलाही काही मेसेजेस येतात, ते मेसेजेस आपल्या आपल्यामध्ये येईल. त्याचा जो प्रभाव असतो तो प्रभाव आपल्याला मिळतो, त्याचं उत्तर मिळत नाही. हा वाढवण्यासाठी तुम्ही समजा व्यापारी संघटना आहे, त्या व्यापारी संघटनेमध्ये किती लोक सदस्य आहेत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर. समजा इथे काय वेगवेगळ्या पक्षाची युनिट्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला मैत्रिणी भेटलेले आपल्या पक्षात नसते, त्यांचा आपल्याबरोबर समावेश आहे का, त्यांच्या ग्रुपमध्ये आपण जाऊ शकतो का, अशा प्रकारचं ज्याला एक्सपान्शन किंवा वाढ हे आपण करतो का, तर सोशल मीडिया वापरतो. अन्यथा सोशल मीडिया हा आपल्याला फसवतो. हे विधान मी जाणीवपूर्वक तुम्हाला करतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून 2.5 लाखाला आपण संपर्क करू शकत नाही. 50,000 हा आपला टार्गेटचा विषय नाही. ते आपणच किंवा आपल्या नात्याबद्दलचे आपल्या भावकीतले त्यांनाच आपण सांगितलं तर दादांच्या विषयी भावकीतल्या लोकांना जेवतो म्हणून बरं वाटतं ना, त्यांनी पाठवलं पाहिलं. हे सोडून ज्यांचं मतप्रबोधन करायचं, ते सोडून ज्यांना वातावरणाचा खरा अर्थ सांगायचा की हो आम्ही अशा प्रकारचं आहे लेख लाडकी योजना केली आहे. या योजनेअंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत आम्हाला करायचं आहे. तुमचा फॉर्म भरायला या. 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न गटाचे सगळे कार्डधारकच आहेत. रेशन कार्डाचा बद्दल तुम्हाला कळतो, पिवळं कार्ड हे कळतं ना. हे न कळण्याचं इतकं कोणी येतं लहान मुलासारखं वागण्याचं नाही का, हे सगळ्यांना कळतं. या लोकांची या कमिटीला ही ठिकाणी तुम्ही कमिटी करावा असं माझं मत आहे. पण त्याचा कंट्रोल कोण करणार? एकटा अध्यक्ष करू शकत नाही. त्या अध्यक्षाने ती कमिटी करायची त्या लोकांची आणि त्यांना सांगायचं की हे तू ही 10 बूथ घे, त्या 10 बूथचा रिपोर्ट घे 8 दिवसामध्ये. तर तुमच्या असं लक्षात येईल 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या खालची माणसं त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे. हे ऑफिस आहे समजा तुमचं, त्या ऑफिसवर आणा, कागदपत्राची छाननी करा. सरकारी अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने कन्व्हिन्स करायचं असतं तुम्हाला कळतं, बरोबर का सगळं. हे जर तुम्ही केलं तर ते 1 लाख तुमचा मतदार वाढवण्याचा आनंद तुम्हाला मिळेल, जो तुम्हाला 2024च्या 4 महिन्यानंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला तो प्रतिबिंबित झालेला त्याचं रिफ्लेक्शन दिसतं. हे रिफ्लेक्शन दिसण्यासाठी तुम्हाला करावं लागेल. 2 विषय करा, पण इतके तगडे आता विषय या 2024च्या बजेटमध्ये आपण दिलेले आहे. ह्या बजेटमध्ये त्याच्यानंतर सगळ्यांना त्याला जात धर्म काही नाही, सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या मुलीला शिक्षणासाठी या 18 वर्षापर्यंत एवढे पैसे द्यायचे. तुम्हाला ते वाचून दाखवू शकतो, परंतु माझं म्हणजे वाचून दाखवण्याची गरज नाही. हे तुम्हाला सगळं माहिती आहे. माहिती नसली तर मला सांगा, मी जरूर तुम्हाला ते मिळत आहे. म्हणजे आपला विषय कसं आहे, 2 महिने आपल्याला मार्फत मिळेल. 31 ऑगस्ट आता आपण जुलैमध्ये बसतो, पूर्ण ऑगस्टमध्ये 1 ऑगस्टपासून ते 15 ऑगस्टला हा ड्राईव्ह करा. 15 ऑगस्टला फक्त झेंडा वाजून करण्याची गरज नाही. तर महिला मतदार आपल्याकडे किती वाढू शकतो हे आपल्याला सांगा. योजना ही राबवण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी फक्त बूथवरूनच तयार होईल. ते 50% जे भाषण आपण सगळ्या नेत्यांचं ऐकतो ते बरोबर आहे, ते एवढं स्पष्टीकरण होऊ शकत नाही. म्हणून त्या बैठका आहेत ते काय सांगतात की 50% वर मतदान आपल्याला झालं तर आपण 100% निवडून देऊ. एका वेगळ्या अर्थाने आपल्या मतदाराला आपण सांगतो की तुझ्या अकाउंटला पैसे जमा झाले, याची सूची करा. अकाउंट नंबरची नाही, त्या नावाची. आता 2,000 रुपयाचा विषय तुम्हाला माझ्याकडे शेती जास्त कळतं. मी सांभाळायला शेतकरी, मी काय कधी शेती केलेली नाही, पण मी तुम्हाला सांगतो काय प्रत्येकाचं क्षेत्र अपवाद सोडून द्यायचे. एका 50 एकर 100 एकर इथे असलेला जो शेतकरी ते शेतकऱ्याकडे
केलं कसं चाललंय, पीक कुठलं लागतंय, आपल्याकडे ज्या सुरुवातीच्या योजना होत्या त्या योजना अजून चालू आहे. त्याच्यातल्या 2 छोट्या योजना फक्त आपल्यासाठी सहजतेने या ऑफिसमध्ये जर आपण करू शकतो. पण त्या ठिकाणी ऑफिस हे जिवंत असतं. म्हणजे काय, सरकारी खात्यात जिवंत असतं म्हणजे काय, सकाळी 10:30ला ऑफिसला जावं लागतं, संध्याकाळी 5ला घरी जायचं असतं. ऑफिस उघडतच नाही असं ऑफिस असतं. हे सगळे प्रश्न आपल्या यशाकडे निघाले. याची उत्तर तुम्ही होकारार्थी मिळवा, तुम्हाला सगळं मिळेल. मला अजून एक विषय तुमच्याशी अगदी बोलायचाच आहे. त्या संदर्भामध्ये खरं मी म्हटलं की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये एका गोष्टीचा उल्लेख मला करायचा. आपण पंढरपूरची वारी या ठिकाणी आता आपण जर टीव्ही बघत असतो तर टीव्हीवर आपलं काम आहे की काही विशिष्ट चॅनल्स आपण पाहतो. आपल्या विरोधकांचे किंवा आपण टीका करणारे चॅनल पाहिजेच पाहिजे. आपल्याला कळलं आहे आपल्याशी कोण काय बोलतो, त्या काचं हे कार्यक्रम तुम्ही पुन्हा जाणीव करू आपल्याला सांगतो तो या देशापुरता प्रश्न आहे, जगापुरता हे आपल्या संपूर्ण सीमावर्ती प्रदेशात एकूण 800 जिल्हे हा सोशल मीडियाचा विषय, आजारी आधीचा रोगाचा विषय, हा आपल्या शक्तिकेंद्राचा विषय, याच्यात आपला समाज जीवन आपण वारीला वर्षानुवर्ष जातो आणि त्याच्यातले भजन त्या भजनामध्ये आपण आपल्या एका वर्गाचं घर असं आपण नामस्मरण करत असतो. त्याच्या पुढे जे आहे ते जग वेगळं आहे. म्हणजे काय करतो, 800 जिल्ह्यांपैकी 200 जिल्हे गेल्या 10 वर्षांमध्ये हिंदू अल्पसंख्याक झाले, मुस्लिम बहुसंख्याक झाले. हा विषय हा गंभीरतापूर्वक घ्या. त्याच्यात त्यांनी जे म्हटलं का फार महत्वपूर्ण आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातल्या 10 क्रिया आहेत. एका सुप्रीम कोर्टच्या वकिलाने उपाध्ये, दुसरा जैन, तिसरा सिंह, कदाचित तुम्ही चॅनल पाहत असाल यांची, ते पहा. आणि हे चॅनल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरं आहे का आपण कुठे आपल्या हाताने यामध्ये झालेला अभ्यास करायला म्हणजे काय करायचं, वाचन करायला म्हणजे काय करायचं, महिला किती आहेत, पुरुष किती आहेत, लग्न होऊन मुली बाहेर गावात कुठे गेल्या, जमीन किती सुरुवात निघाल्या, या सगळ्याचा अभ्यास फक्त 200 कुटुंबांचा 100 कुटुंबांचा या 100 कुटुंबाचा अभ्यास केला. ही यशस्वी राजकारणाची असलेली पहिली सर्टिफिकेशन सर्टिफिकेट द्यायला भूत रचना म्हणून मानवायची. आता एक प्रयोग सांगितला सहज वाटला करा, फार कठीण वाटला करू नका, विचार. मी एक प्रयोग पुणे शहरात केला. आमची इलेक्शनमध्ये 2017ला बाहेर गेलो. 2016 शपथविधी घेतली नाही. एक गोष्ट नक्की ठरवलं की आपल्याला भारतीय जनता पार्टीचा महापौर करायचं काय म्हणून आम्ही हे दूरदर्शनावर काम केलं. तुम्हाला पुण्याची माहिती आहे किंवा हे काय दिवसात सगळ्या दिवसांना आठवड्यात 2-4 वेळा जातो. टिळकरोडच्या शाळेमध्ये आम्ही मैदानावर प्रत्येक बूथ प्रमुख घरातले लेबल टॅग टाकलेला, आता आपले प्लेकार्ड, आणि त्याला सांगितलं की जे 10 सहकारी कमिटीला सांगितलं की त्या कमिटी मेंबर्सने घ्यायचं किंवा कागद दिलेले असतील, पेपर आधी फोडला होता, पेपर लीक केला होता आपल्या पक्षात असल्याकरता त्याचा अभ्यास.
माग आलं ना माग घेतला नंबर काय केला तर ते विधानसभा सांस्कृतिक दादाराज सांस्कृतिक भवन का याची नाव तुला माहिती आहे का आणि ऐक की हॅलो घ्यायची होती तू काय काय घ्यायची त्याच्यामध्ये सगळं आपण करायचं की या योजनेमध्ये किती लोक आहेत त्याचे तो आपले माहिती आहे असा कार्यक्रम मी गुजरातला गेलो होतो आनंद नावाचा लोकसभा मतदारसंघ त्याच्या आनंदात गेली 35 वर्ष त्याच्या आधी 2014च्या आधी हा काँग्रेसचा लोकसभा मतदारसंघ होता हा 2014 साली जिंकला त्या ठिकाणी या प्रकारचं काम हे जाहीर करत होते ते बसलेले की क्रमांक अमुक कोण आलाय पुढे तुमचं नाव काय तुझं आहे ते तयारी व्हायचं याच्यामध्ये तुमचा अविश्वास नसतो अशातला हा प्रकार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की मूलभूत करायची कामं याचं डिझाईन आपण तयार केलं पाहिजे हा मिळाला संपल्यानंतर जर आपल्याला शक्य असेल आपल्याला पडला असेल याची कमिटी करा आपण सगळ्यांना कोणालाही विचारणार त्याची कुठल्या भूप्रमुख आहात आणि काय विचारायची गरज नाही पण राजकारणामध्ये यश आपलंच अपयश आपलंच फायदा आपला मोठा आपला हे लक्षात घ्या त्यामुळे 2014 2019 2024ला 2024ला मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो हे फक्त मी सांगू शकतो असं नाही मग बॅक साईडने काय तुम्हाला कुठेतरी व्हायचं पाठीमाग साईडने तुम्हाला संदेश देतो की तुम्हाला व्हायचं तुम्हाला पक्ष मोठा झाल्याशिवाय खाली जा बॅक साईडने बॅक आणि मग सगळे आमच्या ठिकाणचा निधी आणा तो निधी कसा येईल या सगळ्याला एका वेगळ्या पद्धतीने आखणी करून जर आपण करायचं ठरवलं तुम्ही सशक्त असणार तर तुमची विचारणा मतदारसंघाला करावी लागेल लोकसभा मतदारसंघाला करावी लागेल प्रदेशाला करावी लागेल केंद्रामध्ये करावी लागेल माझा तो कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर बेरडकर नावाचे जे कार्यक्रम सहसंघ अखिल भारतीय त्यांनी सांगितले बेरडकर असा कार्यक्रम संपूर्ण देशभरामध्ये तुमच्या जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्यात त्यामुळे काम करतो आता बाकीचे विषय करू नका कारण काय आता वेळ कमी त्यामुळे या विषयासंदर्भामध्ये एक तारखे नियोजन या संदर्भामध्ये महिला मतदारांवर कॉन्सन्ट्रेशन आणि आपला बूथ या दोन गोष्टींवर आपण काही रचना करू शकला तर या सगळ्या लोकांच्या वेळेचं शीत झालं असं म्हणून आज काय सगळ्या लोकांचे जमले सगळ्यांनी एका वेगळ्या पद्धतीने काही संकल्प करावा एवढंच मी या ठिकाणी सांगणार तुम्हाला काही विचारायचं सांगा मी याच्यावर जास्त भाष्य करणार नाही भाष्य खूप करता येईल कार्यक्रम संपले होतो का आता सर्व मोठं पाठ आहे इकडून घे इकडून घे आपणच करायचं परत सांगतो की 75 पक्ष विलीन केला संघटने सहित विलीन केला आणि 1980 ला स्थापन केला संघटने सहित आपण उभे राहिलो 80 सालानंतर हा नेते त्याच्यानंतर काय मंत्री त्यांच्या ठिकाणी मोठे असते हे पक्ष नाही हे मानव सांगायचं ते सांगा मला कशातही फरक पडत नाही बाबा मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो एक 2 मिनिटात आता दादांनी जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सांगितलं दादा मी स्वतः माझ्या गावामध्ये याचे खूप नाव घेतलं मला काही अडचणी आल्या तर मी तुम्हाला शेअर करतो आणि खूप चांगला आणि याच्यातला एक प्रगतीचा त्या योजनेचा एक सुंदर व्हिडिओ ट्रेलर जे मी काल प्रकाशित केलेला आहे तो माझ्याकडे आहे मला वाटतं की रात्री काही फोटो पाठवलाय किंवा आणखीनही पाठवतो त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ही योजना जाहीर केली त्यानंतर मला वाटतं राज्य सरकारने 2-3 वेळा याच्यामध्ये काही अपडेट्स केले बदल केले आणि आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे मला असं वाटतं की आपल्या मंडळातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गोष्ट आपण
देवेंद्र